बा मागच्या लेसनमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉसचे 17 क्वेश्चन पाहिले होते. 3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी पण दिले होते आणि आज आपल्याला त्याचा पुढचा भाग हा कव्हर करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा हा क्वेश्चन आपला काल झाला होता, 17 नंबर झाला होता का? झाला होता. किती आलं याचा आन्सर? 200. ओके, एकच मिनिट फक्त. चलो, मग हा झाला होता. हा आला का सगळ्यांना? अ पर्सन सोल्ड अन आयटम ॲट अ लॉस ऑफ 6%, हॅड ही सोल्ड इट ॲट गेन ऑफ 9.5%, you would have to receive rupees x minus 6 more. To gain 14%, he should have to sold it for rupees 684. Then find the value of 36.36% of x. आला का सगळ्यांना? किती आला याचा आन्सर? 36. व्हेरी गुड. चलो फिर आगे जाएंगे अपन. याचं किती आला आन्सर? 62.5 आले सगळ्यांचं? ओके, पुढचा बघा. मग याचं किती आलं? दिला नव्हता हा. बरं ठीक आहे, चलो. मग आता याला सॉल्व करा फटाफट. तुम्हाला 1-2 मिनिटाचा टाइम देतो याच्यामध्ये. फास्टमध्ये सॉल्व करायचा, फास्टमध्ये. ओके, चलो करा सॉल्व फटाफट. When an item is sold for rupees x minus 15, the loss percentage is equal to L plus 7%. However, when the same item is sold for y minus 22, the profit percentage is equal to p plus 5%. Find the cost price of an item. तर त्या आयटमची कॉस्ट प्राइस सांगा. करा सॉल्व फटाफट. When an item is sold for rupees x minus 15, x minus 15ला एक वस्तू विकल्यावर लॉस पर्सेंटेज जो आहे तो L plus 7% आहे. However, when the same item is sold for rupees y minus 22, जर तीच वस्तू y minus 22 ला विकली तर प्रॉफिट पर्सेंट हा p plus 5 आहे. तर फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ दॅट आयटम. तर कॉस्ट प्राइस फाइंड आउट करा, फटाफट सॉल्व करा. 2 मिनट का टाइम है, बस 2 मिनट का टाइम. दिव्य सोहळा पाहुनी डोळा. कालचं एक चॉकलेट राहिलं होतं द्यायचं आपलं भयाजीला. झालं का? और 2 मिनट का टाइम देता हूँ आपको इस क्वेश्चन के लिए. मतलब टोटल 4 मिनट हो जाएंगे. ये पक्का व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन है. बाकीचे कसं त्यात मिक्स होतं सगळं. इसमें पूरा वेरिएबल ही है. कर लो फटाफट सॉल्व.
आला का? रोहित काल आला नव्हता. आलं भैयाजी? चलो अभी इतना ख़त्म होने देते, फिर मैं बताता हूँ. 4 मिनट हो गए. थोड़ा सा मतलब डिफिकल्टी बोल सकते आप आपकी लँग्वेज में इसको, है ना. आता याच्यामध्ये काय होतं, जर समजा आपण आता तुम्हाला माहिती आहे, जर प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असेल आपण, तर कशावर कॅल्क्युलेट करत असतो? कॉस्ट प्राईसवर, बरोबर. मग आपण काय, आपल्याला विचारलंच आहे फाइंड द कॉस्ट प्राईस. आपण काय करतो, जे कॉस्ट प्राईस ए मानू. कॉस्ट प्राईस काय मानायची? ए. आता जेव्हा ही वस्तू एक्स मायनस 15ला विकली, तर इथं काय म्हटलं, वेन द आयटम इज सोल्ड फॉर रुपीज एक्स मायनस 15 द लॉस पर्सेंटेज इक्वल टू, तर लॉस झालेला आहे एल प्लस 7%, बरोबर. लॉस झालेला आहे. हावेवर द सेम प्राइस सेम आयटम इज सोल्ड फॉर रुपीज वाय मायनस 22. जर ही वस्तू वाय मायनस 22ला विकली असती, तर त्यांचं म्हणणं आहे प्रॉफिट झाला असता आपल्याला पी प्लस 5%. आता ह्या दोघांमधला जो फरक आहे प्रॉफिट आणि लॉस मधला, तो म्हणजे कॉस्ट प्राईसवरच आपण कॅल्क्युलेट करणार आहे. कशावर करणार आहे? कॉस्ट प्राईसवर. आणि ह्या दोघातला डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, तर कॉस्ट प्राईस जर आपण समजा इथे ए मानली, कॉस्ट प्राईस जर समजा आपण ए मानली, तर एच्या 1 प्लस पी प्लस 5 एवढा % प्रॉफिट झालेला आहे, बरोबर. आणि लॉस किती झालेला आहे, मग याच्यातून लॉस मायनस करू, प्रॉफिट मधून लॉस मायनस करू, प्रॉफिट मधून लॉस मायनस करू, बरोबर. म्हणजे काय होणार आहे, ही सेलिंग प्राइस आहे, ही पण सेलिंग प्राइस आहे ना, ह्या दोघातला डिफरन्स म्हणजे ह्या दोघातला डिफरन्स असणार आहे. ही पण तर सेलिंग प्राइस आहे की नाही, फक्त इथं काय तयार झालं होता, प्रॉफिट. आता लॉस कसा झाला होता, तर ए इंटू 1 मायनस एल प्लस किती आहे 7 आहे बाय 100 होईल. इथं एवढा लॉस झाला. मग ह्या सेलिंग प्राइस मधून ही सेलिंग प्राइस गेली, तर ह्या दोघाची वजाबाकी होऊन जाईल. बस याला फक्त सॉल्व करायचं आहे, आता सिम्प्लिफाय करायचं आहे. मग आता इथं काय होतं बघा, ए इंटू 100 एक 100 प्लस पी प्लस 5 बाय 100 मायनस ए इंटू 100 एक 100 मायनस एल प्लस 7 बाय 100. आता हे मायनस आहे, मायनस प्लस काय होईल, मायनस मायनस प्लस काय होईल, इथं पण मायनसच होईल, है ना. याला पण मायनस घ्यावं लागेल. इक्वल टू वाय मायनस 22 मायनस एक्स मायनस मायनस काय होईल रे, प्लस 15 होईल. मग आता इथं काय होईल, याला आधी सॉल्व करू आपण. वाय मायनस एक्स, आता 22 मधून 15 गेले तर खाली किती राहील, किती राहील इथं 7. आता बघा वाय मायनस एक्स मायनस 7, म्हणजे हे तर तुम्हाला कुठेतरी आन्सर मध्ये दिसायला पाहिजे. वाय मायनस एक्स मायनस 7, वाय मायनस एक्स मायनस 7, म्हणजे हे तर कटलं, म्हणजे ह्या दोन पैकी एक आन्सर असेल. पण आधी आपल्याला सॉल्व करावं लागेल अजून याला. मग आता याच्यात जर समजा एक कॉमन काढला असता, तर हे जर कॉमन काढला असता हे काय राहिलं असतं रे, 100 प्लस पी प्लस 5, म्हणजे याला डायरेक्ट लिहू आपण 105 प्लस पी बाय 100 मायनस इथं काय 100 मधून 7 गेले तर किती राहील रे इथं 93 मायनस एल बाय 100. मग अगेन काय होईल बघा, आता हे 100 जर 100 आहेच इथं, 105 मधून 93 गेले तर खाली किती राहिले, 105 मधून 93 गेले तर 12 हे प्लस पी जशाच तसा, हे मायनस एल भागिले 100. आता हा ये इथं कॉमन जशाच तसा इक्वल टू वाय मायनस एक्स मायनस 7. आलं की नाही आन्सर, आलं की नाही आन्सर. कोणतं आलं, कोणतं आलं, सी. कसं आलं, तर वाय मायनस एक्स मायनस 7 हे इकडचं तिकडं जाईल, ये बरोबर काढायचं आहे आपल्याला. ये म्हणजे काय काढायचंय, कॉस्ट प्राइस. तर ये इक्वल टू काय होईल, हे तिकडं जाईल तर गुणिले 100 होईल भागिले 12 प्लस पी मायनस एल होईल. 12 प्लस पी मायनस एल, 12 प्लस पी मायनस एल. मग आपल्याला हे नाही भेटायला पाहिजे आन्सर.
12 प्लस पी मायनस एल, तर ऑप्शनमध्येच नाही आहे हे आन्सर. एल मायनस मायनस प्लस झाला ना. हां, पी प्लस एल, पण मग हे -12 तर येणारच नाही ना डेफिनेटली, कारण हे तर प्लस आहे. 100 प्लस 5 105. एल प्लस होणार, मायनस 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 झालं, तर हे मायनस केलं आपण, मायनस मायनस प्लस झाला, तर इथं प्लस होईल. तर हे प्लसमध्ये राहायला पाहिजे, फक्त मायनसमध्ये नको. मग आपला आन्सर याच्यात फक्त करेक्शन करून घ्या. एक ऑप्शन याचा डिलीट झालेला आहे, तर तो ऑप्शन आपल्याला इथं टाकावं लागेल. 12 प्लस पी प्लस एल इंटू 100 आणि वरती वाय मायनस एक्स मायनस 7. क्लिअर आहे? कोई डाऊट आहे? मग आता इथं कसं ॲझ्युम करून आपल्याला हे सॉल्व करावं लागत होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमचा वेळ गेला. घ्या मग लिहून एकदा फटाफट. याचा एक ऑप्शन डिलीट केला होता, तर तेच ऑप्शन आपला आन्सर आहे. फटाफट लिहा. हो गया? चलो बघा पुढचा क्वेश्चन करा, ट्राय करा फटाफट. A person bought an item and sold it at gain of 8%. If he had bought the item at 15% less and sold it at 4 rupees 2,200 more, then he would have to make the profit 14%. Then earlier selling price of the item is x minus 400. Then find the value of x. Basic question हा लगेच यायला पाहिजे. आलं का रे? अभी देखना पड़ेगा, वो तो याद नहीं है. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा आनंदी आनंद झाला. आलं का रे कोणाचं अजून? असे 4 क्वेश्चन आहे, 67, 68, 102, 114 असे नंबर काहीतरी नोट्समध्ये. फक्त व्हेरिएबल नाही तिथं, इथं व्हेरिएबल आहे बस. सेम नोट्समधल्याच टाईपचा हा क्वेश्चन आहे. मनमत, जयेश, शोएब, गिरी, माऊली, सानिया, संपत्ती, स्वरांजली. याला शॉर्टकट डायरेक्ट पण सॉल्व करू शकता. हे बघा, 100ची वस्तू होती, काय केलं त्याने 108ला विकली. 100ची वस्तू 108ला तो आधी विकत होता. नंतर काय आलं, इफ हॅड बॉट 15% लेस, म्हणजे त्याला आता 85लाच भेटली. कितीला भेटली?
85ला भेटली. इफ यू हॅड बॉट 15% लेस, पुढं काय म्हणले 15% कमी भेटली, तर तो काय करायला लागला अँड सोल्ड इट फॉर ₹2200 मोर, म्हणजे आधीच्यापेक्षा तो 2200 रुपयाने जास्त विकायला लागला. मग आता काय होईल, तर त्याला 40% प्रॉफिट झाला. तर 40% याच्या होईल बघा, 8 दुनी 16, 17 दुनी 34 रुपये ॲड होईल, 17 दुनी 34 रुपये ॲड होईल, म्हणजे याच्या 40% काढलं आपण. कशाच्या 40% काढलं, 85च्या 40% काढलं. तर 85च्या 40% काय होईल, 119, म्हणजे आता तो 119ला विकायला लागला, बरोबर. मग आता ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे 2200 रुपये. पहिले कस्टमर काय करायचा, 108ला घ्यायचा, आता कस्टमर कितीला घेतो, 119ला, बरोबर. म्हणजे त्याचा रेट तर वाढला ना कस्टमरचा, कितीने वाढला, 11ने वाढला, आणि ह्या 11ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2200 रुपये. तर आपल्याला म्हटलं होतं इफ द अर्लियर सेलिंग प्राइस ऑफ द आयटम इज x मायनस 400. आता इकडे बघा, इथं दोन क्वेश्चन तयार होऊ शकतात. एक तर कॉस्ट प्राइस सांगा आयटमची, म्हणजे डायरेक्ट 100 बरोबर किती. एक तर कॉस्ट प्राइस पण विचारली जाऊ शकते, पण आपल्याला कॉस्ट प्राइस नाही विचारली, अर्लियर सेलिंग प्राइस दिलेली आहे, तर तीच काढावं लागेल. मग 11 दुनी 22 होतं, 108 दुनी 216 होईल, 2 शून्य वाढेल, म्हणजे झालं 21,600. मग अर्लियर सेलिंग प्राइस 21,600 आहे, तर 21,600 बरोबर x मायनस 400, म्हणजे एक्सची व्हॅल्यू हे 400 ॲड झाले तर किती होणार आहे, इथं 22,000 होणार आहे. मग आपला आन्सर असणार आहे इथं 22,000. एकदम बेसिक क्वेश्चन आहे आणि हे शिकवलेलं सुद्धा आहे आपण, असं नाही की नाही आहे, नवीन काही नाही याच्यामध्ये, सेम क्वेश्चन शिकवलेला आहे. लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या फास्टमध्ये, फटाफट लिहा आणि फटाफट सॉल्व करा. सॉल्व पण करताना असं जसं समजा तुम्ही स्वतः परीक्षेत बसलेले, 2 मिनिट खूप टाईम झाला, 2 मिनिट लागले का याला सॉल्व करायला, 1 मिनिट लागतो हार्डली. कन्सेप्ट फक्त डोक्यात पाहिजे, वाचायलाच काय टाईम लागला तर लागला, बाकी काही टाईम लागत नाही. आता पुढे सेम क्वेश्चन आहे, थोडासा फास्ट ट्राय करा. असं समजा ना तुम्ही परीक्षेतच आहे, 20-30 सेकंदात सॉल्व होईल. आपल्या नोट्समध्ये पण आहे हे क्वेश्चन, की एक आधीच्या रेटने, आणि एक लक्षात ठेवायचं, इथं काय म्हणले अँड सोल्ड इट फॉर ₹2200 मोर. मोर केव्हा म्हटलं जातं माहिती आहे का, जेव्हा याच्यापेक्षा ही प्राईस जास्त येणार आहे तेव्हा मोर म्हटलं जातं, आणि याच्यापेक्षा जर ही प्राईस कमी आली तर काय असतं इथं लेस. पण या दोघातला डिफरन्स म्हणजे ही अमाऊंट असते, नेहमी लक्षात ठेवायचं. दोघातला डिफरन्स म्हणजे काय असतं, अमाऊंट असते. बघा मग सेम क्वेश्चन आहे मला वाटतं अगेन. अ मॅन सोल्ड द टेबल ॲट प्रॉफिट 8%, हॅड इट सोल्ड for ₹769.5 more. Again same question, you would have gained x plus 5% म्हटलंय, x plus 5%. If the cost price of the table is ₹4750, then find the value of x. थोडासा वेगळा आहे, x% of 4500. तर आपल्याला सॉल्व करायचं, फटाफट ट्राय करा. A man sold table at a profit of 8%. Had it been sold 769.5 more, he would have gained x plus 5%. If the cost price of the table is 4750, तसातला नाही आहे हा, थोडासा वेगळा आहे पण सोपा आहे. आला का, जरा समोर बसत चला, मला वाटतं असं पहिले इथंच बसले ना तुम्ही तर थोडं फास्ट सॉल्व होईल क्वेश्चन, कॉन्सन्ट्रेशन राहतं. परीक्षेत कसं कम्प्युटर जवळ असतं, जर लांब ठेवलं मग आलं की नाही आलं. आला का रे कोणाचा, एवढा वेळ नाही लागत.
अप्रोच गलत जा रहा है आपका। भैया जी आ गए नहीं? ऑप्शन मैच नहीं हो रहा है। इधर किसी का हुआ है मैच? ऑप्शन का छोड़ दो, आंसर बताओ क्या है आपका। चलो अब देख लो आप कितना शॉर्टकट इसको सॉल्व कर सकते हैं। त्यांचं म्हणणं काय आहे, एका माणसाने एक वस्तू विकली 8% प्रॉफिटनं. जर त्याने 769 रुपये 50 पैसे जास्त विकली असती, 769 रुपये 50 पैसे जास्त विकली असती, तर त्याला x प्लस 5% प्रॉफिट झाला असता. किती झाला असता? x प्लस 5% प्रॉफिट झाला असतं. मग आता मला सांगा, याला डायरेक्ट सॉल्व करून घेऊ आपण. हे किती टक्के आहे? 769. आता 769.5 विकलं म्हणजे काहीतरी त्याला टक्क्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. कॉस्ट प्राईसवर त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेऊ. मग किती होईल? शून्य कटला, डेसिमल कटला, हा शून्य शून्य कटला, 5 9 45 होईल. 45 5 9 45, 2 उरले, 5 वजा 25 होईल. बरोबर. मग पुन्हा 5 ने देऊ का? 19 5 95 होईल. 19 चोक 76, 0 19 5 95 होईल. आता पहिले 5 5 म्हणजे 25 न भाग दिलता आपण. 25 न भाग दिलता का? पहिले 5 ने दिलता, नंतर 5 ने देऊन टाकू. झालं आहे ना? 5 48, 5 1 5. परत एकदा 5 ने द्यावं लागेल ना पण. कुछ तो गलत हुआ. हा ना, परत एकदा द्यावं लागेल ना 5 ने. पहिले 5 ने भाग दिलता ना. याला 5 ने दिलता, याला दिला नव्हता. मग याला द्यावं लागेल ना. 5 1 5, 3 उरले. 5 सख 30, 5 2 10 म्हणजे 16.2 आलं. बरोबर. 16.2. एकदा कॅल्क्युलेट करून बघू, काही चुकलं तर नाही कॅल्क्युलेशनमध्ये. बेसिक तर आहे. क्या हो गया? 769.5 डिवायडेड बाई 4750, 16.2 येतं. बरोबर आहे ना? 16.2 आलं. आता मला सांगा, म्हणजे 16.2% व्हॅल्यू वाढली असणार आहे. आधी जेवढी होती त्याच्यापेक्षा 16.2% व्हॅल्यू वाढली. मग आता पहिले 100ची वस्तू विकत होता 108ला. आता 108 प्लस म्हणजे 108% विकत होता. आधी 108% विकत होता. आता 108 प्लस जर 769.5 केलं तर हे झालं 116.2 झालं. कारण 116.2 होईल का? नाही, 16.2 ने तर वाढल. म्हणजे 108 प्लस 16.2 म्हणजे हे होईल 8 2 16 8 3 24. 124.2 बरोबर. हे जाऊ द्या. 124.2 बरोबर आपल्याला भेटेल x प्लस 5. 124 कारण आधी 108ला विकत होता तो. आधी केवढ्याला विकत होता? 100ची वस्तू केवढ्याला विकत होता? 108ला. आता 108 मध्ये प्लस ऍड झालं हे 769.5. म्हणजे समजण्यासाठी लिहावंच लागेल. 108 मध्ये हे काय ऍड झालं म्हटलं त्यांनी? 108% 769.2 सॉरी 5 769.5 ऍड झालं. म्हणजेच हे जे टक्केवारी ऍड झाली ही झाली 16.2%. म्हणजे आता जी व्हॅल्यू विकायला लागला तो, म्हणजे वस्तू विकायला लागला, ती केवढ्याला विकायला लागला? 108 प्लस 16.2 ला विकायला लागला. म्हणजेच किती झाले रे? 124.2. म्हणजे प्रॉफिट झाला त्याला 24.2%. मग ही वुड हॅव गेन, इथं दिलेलं आहे आपल्याला, ही वुड हॅव गेन 24.2%. आणि हे म्हणजे दिलेलं x प्लस 5. तर x ची व्हॅल्यू 5 मायनस करा याच्यातून. 5 मायनस करा. 2 ला 2 राहिले, 14 मधून 5 गेले, 9 5 14 होते. म्हणजे 19.2% आले. x ची व्हॅल्यू 19.2 आली. मग आता कॅल्क्युलेट करा. 19.2% ऑफ 4500. हे 0 0 कटले याच्यासोबत. मग आता याला काय करू? डबल करू, 90 करू, याला हाफ करू. 2 9 18 2 सख 12 आणि हा पॉईंट काढून टाकू. 9 सख 54 ला 4, हातचा आला 5, 9 9 81 580 म्हणजे आन्सर आला 864. आन्सर काय आलं? 864. तरी आता एवढा वेळ लागायला नव्हता पाहिजे, पण आपण ते कॅल्क्युलेट डबल मांडण्यात वेळ गेला. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? फक्त आपल्याला काय काढायचं होतं? जेवढ्याने जास्त विकली तेवढे पर्सेंटेज काढून घ्यायचे होते. तेवढे पर्सेंटेज भेटले 16.2%. मग 108 आधी होते प्लस 16.2 ऍड झाले म्हणजे भेटले 124.2. म्हणजे प्रॉफिट किती झाला? 24.2. मग 24.2 बरोबर x प्लस 5%. तर x ची व्हॅल्यू आली 19.2. तर आपल्याला 19.2% ऑफ 4500 काढायचं होतं. क्लिअर आहे? घ्या मग लिहून फटाफट.
आणि रिपीट बघा, याला रिपीट जर बघितलं ना तुमचे चांगले अंडरस्टँडिंग वाढेल. आणि याला जोर दिला ना तर तुमचं बेसिक चांगलं होतं. जसं आता मागचा क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण पाहिलं होतं किंवा प्राइस कमी झाली, रेट वाढला, काय होतं, म्हणजे अशा याच्यात बेसिक तुमचं प्रॉपरली होऊन जातं कवर. त्याच्या मागच्या क्वेश्चनमध्ये कॉस्ट प्राइस दोघातला डिफरन्स, सेलिंग प्राइस मधला डिफरन्स घेतला होता आपण इक्वेट करून. तर ह्या थोड्या आयडियाज डोक्यामध्ये ठेवावं लागेल तुम्हाला, तेव्हा हे क्लिअर होईल. झालं का? चलो बघा मग हा वाला क्वेश्चन. An item is sold for rupees x minus x plus 200. If it is sold 63.63% of this price, there is a loss of 16%. What is the percentage profit when it is sold x plus 200? करा बरं सॉल्व फटाफट. x plus 200 ला विकल्यावर किती रुपये प्रॉफिट होईल सांगा म्हटलं. An item is sold for rupees x plus 200. If it is sold at 63.63% of this price, there is a loss of 16%. What is the percentage profit when it is sold for rupees x plus 200? आता इथे x plus 200 जास्त काही घेणं नाही बरं. म्हणजे तुम्हाला हिंट देतो एक. 63.63% म्हणजे 7/11. व्हेरी गुड. म्हणजे फ्रॅक्शन पण पाठ केले तुम्ही. आलं का? आलं की नाही आलं? दिव्य सोहळा पाहुनी डोळा आनंदी आनंद झाला. आलं का? हो गया, टाइम खत्म हो गया रे. इतना टाइम नहीं लगता है. अजून भी नहीं आलं? भैयाजी, शोएब, जयेश, हिंट भी दिया मैंने आपको. x plus 200 का कुछ भी लेन देन नहीं है इसमें. लगाते हो दिमाग या और लगाऊं? अलग अंजलि, अंजलि तो आज आई है. बघा, इफ इट इज सोल्ड ॲट 63.63% ऑफ दिस प्राइस. आता 63 तुम्ही ते पण सांगितलं मला 7/11 असते, बरोबर आहे की नाही फ्रॅक्शनमध्ये. मग आता इकडं बघा, मला सांगा ही जर प्राइस 11 रुपये होती, ही जर प्राइस 11 रुपये होती तर त्याने विकलं 7ला. कितीला विकलं? 7ला. आता 7ला विकल्यावर 16% लॉस झाला. 16% लॉस झाला म्हणजे कॉस्ट प्राइसच्या किती टक्के प्राइस असणार आहे ही? 84. बरोबर आहे का? आता मला सांगा जर 7 बरोबर 84 येत 11 बरोबर किती? व्हेरी गुड. 132 किती सेकंदाचं काम आहे? मग 11ला विकली ना त्याने, जर x plus 200 ला विकली तर प्रॉफिट किती होणार आहे? 32% होणार आहे. संपलं ना. 10 सेकंद भी लागत नाही. लागतेत का? काय केलं आपण? त्यांनी सांगितलं काय होतं क्वेश्चन मध्ये, x plus 200 ला जर विकली, x plus 200 ला विकली तर एक वस्तू विकली म्हटलं. जर ती
एक्स प्लस 200च्या 63.63% विकली तर 16% लॉस झाला. मग आता एक्स प्लस 200ला जर आपण 11 मानलं तर याच्या 7/11 म्हणजे 7 रुपयाला विकली, 7ला विकली तर त्याला 16% लॉस झाला. म्हणजे आपल्याला कॉस्ट प्राइसच्या किती टक्के भेटणार आहे? 84. मग 11 विकले असते तर किती भेटले असते? 132. 132 म्हणजे डेफिनेटली 100 प्लस झालं. 100 प्लस झालं म्हणजे प्रॉफिट आला. प्रॉफिट किती आला? तर 32% आला. आणि 11 म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला? एक्स प्लस 200. याच्या 7/11ला विकायला ना तो, म्हणजे याच्या 7 रुपयाला विकायला हे 11 जर मानलं आपण तर 10 सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह होतो. काही सॉल्व्ह करायची गरज नाही. 12 7 84, 12 गुणिले 11 132. हे 12 टाइम्स आहे ह्याच्या हे 12 टाइम्स होईल 132. मग 132ला विकली म्हणजेच काय झालं रे? प्रॉफिट झाला 32%. घ्या मग लिहून. बा किती सोपा होता. काय होतं का? आता एक्स प्लस 200चं काही घेणदेण आहे का इथं? म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं त्याच्यात एक्स प्लस 200चं काहीच घेणदेण नाही. उगं त्याला दिलेलं आहे तुम्हाला व्हेरिएबल बेस्ड म्हणून. हो गया? झालं घेऊन? हे व्हिडिओ परत परत पाहायचा, काय नाही त्याला पर्याय नाही दुसरा. मग क्वेश्चन बी लिहून घेऊ शकता तुम्ही नंतर. ऑन अ सर्टन आर्टिकल द प्रॉफिट इज 120%. इफ द कॉस्ट प्राइस इन्क्रीज्ड बाय 10%, the new profit will be x plus 20%. If the selling price remains same, find the value of 37.5% of x. Again basic question आहे हा. मी तुम्हाला सांगितलं ना प्रॉफिट अँड लॉस मध्ये ॲडव्हान्स काहीही नाही, सब कुछ बेसिक है. बस दिमाग थोड़ा सा अच्छे से लगाना है, बाकी कुछ नहीं आपको. आला? थोड़ा सा दिमाग कॉन्सेंट्रेट करके लगाना है. 100 की वैल्यू 120 हो गई, वैसे रख लो आप, खत्म हो जाता है खेल. सौ की 120 नहीं होगी यहाँ पे. 100 की कितनी होगी? ऑन अ सर्टन आर्टिकल द प्रॉफिट इज 120%, तो 100 की 220 हो जाएगी यहाँ पे. कितना का? 30. आलाय का सगळ्यांचं? 100 की 220 हो जाएगी, 100 की 120 नहीं होगी. कारण 120% प्रॉफिट आहे, म्हणजे 100 रुपयावर 120 रुपये प्रॉफिट कमवला, म्हणजे विकली केवढ्याला? 220ला. आलं का रे बाकीचे? जयेश आलं का नहीं? जयेश थोड़ा दिमाग बढ़ा ले, क्या कर रहा है? पहले दिन अच्छा था, दूसरे दिन अच्छा था. ज्ञानेश्वर बघा काय याच्यामध्ये 100ची वस्तू तो आधी 220ला विकत होता. जर 10% वाढली म्हणजे 110 झाली, पण हे 220च आहे ना. मग मला सांगा 110चे 220ला म्हणजे 110 प्रॉफिट झाला. 110 वर 110 म्हणजे किती टक्के झाला रे? 100% झाला प्रॉफिट. मग आता x प्लस 20 एवढा प्रॉफिट झाला, म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 80 येईल ना. मग आता हे काय होईल? 3/8 ऑफ 80 होईल. संपलं. फ्रॅक्शन पार्ट आहे तुमच्या, तर 10 3 किती भेटणार आहे इथं? 30. संपलं. काहीच नव्हतं याच्यात, आहे का काही? 10 सेकंद 20 सेकंद खूप झाले. 100ची वस्तू तो आधी विकत केवढ्याला होता? 220ला. 100ची केवढ्याला विकत होता? 220ला. पण क्वेश्चन मध्ये सांगितलं इफ द कॉस्ट प्राइस इन्क्रीज्ड बाय 10%, जर कॉस्ट प्राइस 10% वाढली तर 100ची किती होणार? 110. पण सेलिंग प्राइस रिमेन्स सेम म्हटलंय, म्हणजे 220च आहे. मग आता 110ची 220ला गेली म्हणजे याच्यातला जो डिफरन्स आहे हा काय असणार? आपला प्रॉफिट. मग आता 110 वर 110 प्रॉफिट आहे, जर इंटू केला तर 100% भेटणार आहे ना आपल्याला.
म्हणजे 100% प्रॉफिट झाला. मग 100 म्हणजे काय होतं, तर एक्स प्लस 20 बरोबर 100 होतं. तर एक्स बरोबर 80 भेटला आपल्याला. तर 80 37.5% ऑफ 80 म्हटलं की आपल्याला डायरेक्ट 30 भेटून गेलं. क्लिअर आहे? घ्या मग लिहून ज्याला लिहायचं त्यांनी फटाफट. एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा. मी काय म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस मध्ये आधी एक क्वेश्चन गेला का आपला, तेवढा एकच क्वेश्चन मला तरी डिफिकल्ट वाटला. बाकी सगळे हे मॉडरेट लेवल पर्यंत जाऊ शकतात तुमच्या हिशोबाने, मॉडरेट पर्यंत जास्तीत जास्त, नाही तर बेसिक मध्येच आहे सगळे. झालं? चलो देखो फिर अगला सवाल. अ कंपनी फिक्सेस हिज प्राइस selling price at 35% over the cost of production if the cost of production goes up by 26%. आधी सारखाच आहे, इथं फक्त कॉस्ट प्राइस वाढवली होती आधी, इथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढवलं, काही फरक नाही. अँड रेझिस हिज सेलिंग प्राइस बाय 12%. पण इथं काय केलंय, पहिल्या क्वेश्चन मध्ये सेलिंग प्राइस सेम ठेवली होती, पण इथं सेलिंग प्राइस वाढवली 12%. देन इज पर्सेंटेज प्रॉफिट इज X% म्हटलंय. देन द X% ऑफ 4200 सांगा म्हटलं. काय X% ऑफ 4200 सांगा. याला पण 1 मिनिट पण लागायला नाही पाहिजे खरं तर. याला सेम सॉल्व करायचंय, थोडे चेंजेस आहे, थोडेसे. हल्के चेंजेस है इसमें, बाकी कुछ है नहीं. ये बैच में हम सब डिफिकल्ट ले लेंगे, पूरा वेरिएबल बेस, नॉन वेरिएबल बेस, जो भी नया है सब मिलेगा इसमें. और जिसका बेसिक क्लियर नहीं हो, वो भी चैनल पे बैच डाल दिया है मैंने, सब कुछ IBPS अचीवर बैच में, वो भी देख लो आप. वहां पे आपका बेसिक भी क्लियर हो जाएगा. उसकी सेपरेट बैच भी आएगी, अब क्वांट की सेपरेट आएगी, रीजनिंग की सेपरेट, इंग्लिश की सेपरेट, कॉम्बो भी आएगा, सब कुछ आ जाएगा उसमें. करंट अफेयर भी आ जाएगा. हो गया नहीं हो गया? किसी का भी नहीं हुआ क्या? हुआ? क्या आया है? हाँ 840 आया है. अभी आंसर तो पता है नहीं, लेकिन हो सकता है वही है. क्या आया? 840 आया. तो अगर 2-4 लोगों का आया तो आया ही होगा. थोड़ा सा पॉइंट में कैलकुलेशन है इसमें, बाकी कुछ नहीं है. देखो क्या बोला है क्वेश्चन में, कुछ भी नहीं बोला है, सब कुछ तो सब बोला ही तो था. अ कंपनी फिक्सेस सेलिंग प्राइस ऑफ 30% ओव्हर द कॉस्ट. म्हणजे 100 रुपये असेल तर 135 कंपनीने लावली म्हटलं. इफ द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन गोज अप बाय 26%, लो 100 की 126 हो गई है ना. तो काय म्हटले, एंड द कंपनी राइजेस द सेलिंग प्राइस ऑफ 12%. ये थोड़ा पॉइंट में आ जाएगा, 1% हो जाएगा 1.35. तो इसको 12 से मल्टीप्लाई कर दो, 12×5 = 60 होईल. 12×3 = 36, 4 = 40, 2 = 42, 12×1 = 12, 4 = 16, 16.2 ने वाढल. बरोबर आहे का? मग 16.2 ने वाढली म्हणजे किती झाली रे, नवीन प्राइस झाली. हे 0.2 जशास तसे 6, 5, 11, 151.2 झाले. बरोबर. मग आता 151.2 झाली, याच्यातून 126 मायनस करा. तर हे 0.2 जशास तसे 11 मधून 6 गेले 5, इथे 3 झाले, 5 मधून 3 गेले तर 2, म्हणजे 25.2 एवढा प्रॉफिट झाला 126 रुपयावर. टक्क्यात काढला तर एक्स भेटल आपल्याला. टक्क्यात काढला तर कोण भेटणार आहे? एक्स. मग आता किती भेटते बघा, 0 कट करून टाकू. 126 दुनी 252 होतं, म्हणजे 20% भेटला. मग आता आपल्याला विचारलं होतं 20% ऑफ 420, 42 दुनी 84, म्हणजे आन्सर भेटला 840. काय काय याच्यामध्ये, म्हणजे एकदम बेसिक तुमचं याच्यामध्ये कव्हर होतं. 100ची 135 ला लावली, 26% वाढली. आता हे तर नॉन व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल वाले नॉन व्हेरिएबल असल्यावर असेच क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटणार परत.
मग तिथं तुमची इथं ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की 100 रुपये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होती, 135ला लावली होती, आता काय केलं 26% वाढवली, मग हे पण वाढलं पाहिजे, नाही तर लॉस होऊन जाईल त्याचा. प्रॉफिट होईल थोडाफार सेम प्राईसला असल्यावर, पण लय कमी झाला असता, म्हणून त्याने 12% इथंही वाढवली म्हटलं. मग 12% आता आधीच्या सेलिंग प्राईसवर वाढवणार आहे. तो कशावर वाढवणार आहे? आधीच्या सेलिंग प्राईसवर. मग याचे 12% काढले तर 16.2 भेटलं, म्हणजे नवीन प्राईस 151.2 झाली. आता ह्या दोघातला डिफरन्स म्हणजे नवीन प्रॉफिट झाला आपला. मग दोघातला डिफरन्स भेटला 25.2 डिवाइडेड बाय 126, आपल्याला डायरेक्ट आंसर भेटलं. क्लियर है? चलो फिर आगे, अगर लिख लिया होगा तो आगे जाते हैं. कर लो सॉल्व इसको. The price of two items are in the ratio. The price of two items are in the ratio 8:5. If the price of second item increased by x plus 6% and that of the first decreased by 30%, then the new prices of first and second item will be the ratio in 14:17. Find the value of x% of 1850. आता याच्यामध्ये काय माहिती का, हा क्वेश्चन खरं तर प्रॉफिट अँड लॉसचा आहेच नाही. हा क्वेश्चन आहे रेशोचा. कशाचा क्वेश्चन आहे हा? रेशोचा. The ratio of two items are in the ratio 8:5. If the price of the second item increased by x plus 6% and the first decreased by 30%, then the new price of the first and second item will be in the ratio 14:70. 555. आलं का रे? अजून किती आली? एक्स ची व्हॅल्यू किती आली? 30 आली. आलं ना? सगळ्यांचं आलं? चलो फिर. पण याला काही सॉल्व करायची गरज नाही, डायरेक्ट बी घेतलं चालतं. बघा 8:5 होतं, हे 14:17 झालं. आता काय होतं माहिती आहे का, याच्या जर 2.4 मायनस केलं 24, तर हे भेटतं आपल्याला 5.6. 14 चोक 56, 17 चोक 68, 6.8 होईल. 6.8 म्हणजे किती झालं रे? 1.8 वाढले 5 वर. इंटू 100 करा, पर्सेंटेज भेटतं तुम्हाला. 0 कटला 180 भागिले 5, 5 त्रिक 15, 3 उरले 5 सकतीस 36% भेटलं. सरळ सरळ एवढ्या शॉर्टकटमध्ये सॉल्व करू शकता. काय काय केलं कळलं का? पहिला रेशो काय आहे? 8 आणि 5 आहे. 8 आणि 5. आता हा जर 30% डिक्रीज झाला पहिला, तर 30% याच्या होतं 2.4, म्हणजे हा झाला किती? 6.8 झाला ना? नाही, 5.6 झाला. 5.6 7 5.6 आणि हे झाले 7. अरे बरोबर आहे ना? 5.6 आणि हे 4 ॲड केलं 6 झाले. 6 आणि 2 8, म्हणजे हे झालं 5.6. बरोबर. आता हा जर 5.6 झाला तर याचा व्हॅल्यू आली 14 आणि याची व्हॅल्यू आहे 17. 14 चोक 56 होईल. 17 चोक किती होईल? 68. म्हणजे हा इन्क्रीज झाला, पण इन्क्रीज किती न झाला? 5चा 6.8 झाला, म्हणजे 1.8 ने झाला. किती वर? 5 वर. इंटू 100 करा, पर्सेंटेज भेटून गेला तुम्हाला 36%. मग आता 36 म्हणजे x प्लस 6 बरोबर 36 येते. x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 30%. मग 30% ऑफ 1850 काढा, तर किती भेटलं तुम्हाला? 555. क्लिअर आहे? डायरेक्ट सॉल्व. इक्वेशन मांडायची गरज पडली का इथं? नाही, कुछ भी नहीं यार, है नहीं कुछ उसमें. धन 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 सॉल्व करायचं फक्त. बघा नवीन चालू कर देता हूँ टाइम भी इसका. द कॉस्ट प्राइस ऑफ एन चेयर इज इंक्रीज्ड बाय 25%. The manufacturer who received the selling price
of the chair to maintain the same profit percentage, he got rupees 15 more in the profit on selling on one chair after he revised the selling price. If his new profit is x plus 15, then find the value of x percent of 1440. X percent of 1440. The cost price of chair increased by 25%. A manufacturer who revised the selling price, the cost price of chair is increased by 25%. म्हटले the manufacturer who revised the selling price of the chair to maintain the same profit percentage. त्याला सेम प्रॉफिट पर्सेंटेज ठेवायचा आहे म्हटलं. he got rupees 15 more in the profit on selling one chair after he revised the selling price म्हटले. म्हणजे त्याने प्रॉफिट पर्सेंट सेम ठेवला. म्हणजे आधी जर 25% प्रॉफिट होता तर नंतर मी 25%च ठेवला म्हटलं त्याने. कॉस्ट प्राइस वाढली तरी पण. Then find the value of x percent of 1440. आला दिव्य सोहळा पाहुणे जोडा. आला का रे किती 864 एकदा बघावं लागणार. The cost price of chair is increased by 25%. A manufacturer who revised the selling price of the chair to maintain the same profit percentage, he got rupees 15 more in the profit on selling one chair after revised the selling price. If his new profit rupees x plus 15, then find the value of x percent of x ची व्हॅल्यू किती आली? 60 आली. बरोबर आहे. आले का बा. आता इथं काय होतं, प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करत असतो आपण? प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करतो सांगा बरं? कॉस्ट प्राइसवर करत असतो. म्हणजे जर समजा आधी त्याला 20% प्रॉफिट झाला असेल तर नंतर पण त्याला किती झालेला असणार आहे? 20% झालेला असणार आहे. म्हणजे प्रॉफिट हा सेम आहे दोन्ही केसमध्ये. 20% नंतर पण आहे, आधी पण 20% आहे. मग आता याच्यात काय करू माहिती आहे का, याला आता 100 घेऊन बी जमलं असतं सॉल्व करायला, पण व्हेरिएबल जर घेऊन तुम्ही सॉल्व केलं तर समजा जर त्याची कॉस्ट प्राइस सी असेल, आधी कॉस्ट प्राइस किती असेल? सी असेल आधी, तर त्याला काय आलं, याच्यावरती समजा पी नावाचा प्रॉफिट झाला. किती प्रॉफिट झाला? पी. म्हणजे पी बाय सी केलं तर तुम्हाला प्रॉफिट पर्सेंटेज भेटलं. आता यांनी काय म्हटले, कॉस्ट प्राइस वाढली 1.25 सी झाली.
पण प्रॉफिट हा आता P+15 झालेला आहे. नेक्स्ट केसमध्ये प्रॉफिट किती झालेला आहे? P+15, 15 रुपयाने वाढ झाली ना, पण पर्सेंटेज मात्र कसं राहिलेलं आहे आपलं? कॉन्स्टंट राहिलेलं आहे. आता याला सॉल्व करा, याला सॉल्व करा. म्हणजे x+15 आहे ना, तर याला x घेऊ आपण इथं, म्हणजे x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, है ना. मग इथं काय होईल सांगा? हे काय होईल? हे होईल CX + 15C. हे काय होईल? 1.25 CX होईल. मग आता हे CX मधून इकडं आल्यावर 1.25 CX मधून जर CX मायनस झाला तर काय राहील रे? 0.25 CX राहील, बरोबर. म्हणजे काय होईल? 0.25 CX बरोबर 15C होईल. CC कॅन्सल होईल, म्हणजे x बरोबर भेटेल 15/0.25. 2 शून्य वाढू, 25 × 150, 0. x ची व्हॅल्यू 60 आली. आता x ची व्हॅल्यू 60 आहे, तर मग याला सॉल्व करा ना. 60% ऑफ 1440. 0 0 कटला, साइन चौक 24, शेवटी 4 एकाच ठिकाणी. क्लियर आहे? कोई डाउट आहे इसमें? मैं एकदा लिहून घ्या फटाफट. चलो फिर आगे वाला देखो. On selling an item for rupees 4687, a man incurred the loss equal to the profit incurred when the item is sold for rupees 9117. If he sold to get the profit 14.28%, the profit will be rupees x plus 500, then the value of x. कालच झालतं सेम प्रॉफिट सेम लॉस. काल झालं. ट्राय करा फटाफट. ऑन सेलिंग अन आयटम 4687, a man incurred the loss equal to the profit incurred when the item is sold for rupees 9117. जितना प्रॉफिट उतना लॉस. कल ही बताया था मैं आपको. If he sold to get the profit 14.28%, the profit will be x plus 500. 14.28% प्रॉफिट पाहिजे, आणि 14.28% ऑफ कॉस्ट प्राइस इक्वल टू x प्लस 500. हो गया क्या? हो गया क्या? नहीं हुआ? होना चाहिए ये. कुछ भी नहीं है इसमें. झालं? जितना प्रॉफिट उतना लॉस. बोले तो दोनों की सेलिंग प्राइस की सम कर दो, डिवाइड कर दो, तो कॉस्ट प्राइस मिल जाती है 400. तुम्हाला कालच सांगितलं होतं, जेवढा प्रॉफिट तेवढा लॉस असेल तर या केसमध्ये या दोघांची बेरीज करून टाका सरळ सरळ. 7 आणि 7 14, 8 आणि 2 10, 0 6 आणि 2 8, 9 4 13,804 कॉस्ट प्राइस झाली. दोन वस्तूची कॉस्ट प्राइस झाली. डिवायडेड बाय 2 करा. एका वस्तूची कॉस्ट प्राइस भेटेल बेसख 12, बे 9 18, ते शून्याला शून्य चेल आहे ना, बे 2 4, ही झाली कॉस्ट प्राइस. याच्या 1/7 प्रॉफिट घ्यायचं आहे आपल्याला. 7 9 63 होईल. 63 आणि किती उरले रे? 6 उरले का? मग 7 8 56 होईल. 4 उरले, 7 7 42, म्हणजे टोटल प्रॉफिट 986 पाहिजे. आता या 986 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे x प्लस 500. ते 500 मायनस करा याच्यातून सरळ सरळ. तर हे भेटत 6 8 486 x ची व्हॅल्यू.
आता जेवढा प्रॉफिट तेवढा लॉस असते की नाही, तेव्हा काय करायचं, दोघाची बेरीज डिवायडेड बाय 2 केलं तर काय भेटत असतं, कॉस्ट प्राइस. आणि काल तुम्हाला सगळी कन्सेप्ट क्लिअर केली मी. आता जे मुलं ऑनलाईन बघतात त्यांनी मागचा व्हिडिओ पहा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी, बरोबर आहे का. आता हे जेवढा तेवढा असेल तरच बेरीज करू शकतो. हाफ, 1/3, 2/3, 2/5 असं असल्यावर करता येईल का आपल्याला, नाही. मग तिथं इक्वेशन मांडावं लागतं. झालं का लिहून, घ्या लिहून फटाफट. 1-1 मिनिट खूप झाला याला. पण आता काय माहिती आहे का, हळूहळू 2दा-3दा जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना, मी तुम्हाला अजूनही सांगतो, तुमचं खूप वाढेल नॉलेज त्याच्याबद्दलचं. इथं आता तुम्हाला क्वाड्रेटिक बनवायचं आहे. अ डीलर सेल अ कार 5.8 lakh and make the same loss. A dealer sell a car for rupees 5.8 lakh and make the same loss. If he had sold 7.6 lakh, then his profit would have been twice his loss. म्हणजे कालच झालं होतं हे पण, ट्वाइस लॉस आहे. आणि इथं प्रॉफिट हा जर एक्स असेल तर लॉस किती असणार आहे, 2x. इफ the cost price of car is x plus 0.4 lakh, then x will be the root of which of the following equation. तर x हे खालीलपैकी कोणत्या इक्वेशनचे रूट असेल सांगा म्हटलं. काहीच नाही, उगं फिरून फिरून तेल मीठ लावून विचारलं. याच्यात चिंदी क्वेश्चन आहे आपल्या भाषेमध्ये. हा कसा आहे, आधीच्या कन्सेप्टवरच आहे हा. A dealer sell a car for rupees 5.8 lakhs and make the sum loss. If he had sold rupees 7.6 lakh, then his profit would have been twice of his loss. आता कसं आहे, लाखात लिहायची गरज नाही. आता याला लाख पण आपल्याला असंच लिहावं लागणार. कसं, 4 लाख, 5 लाख, 10 लाख. जर तुम्ही 10 लाख लिहिलं तर मग रूट बनणारच नाही, ते शून्य वाढवले तर. म्हणजे वो अपनी अंडरस्टँडिंग पे है. जेश, एक्स आया कि नहीं आया अभी तक, कितना है एक्स, 6 लाख आलं एक्स. झालं का रे. हे बघा, याच्यामध्ये काय असतं, मी काल पण सांगितलं होतं. इकडे बघा, जेव्हा कॉस्ट प्राइस इथे ठेवू आपण, कॉस्ट प्राइस इथे ठेवू, जेव्हा एक वस्तू 5.8 लाखाला विकली आणि तीच वस्तू जेव्हा 7.6 ला विकली, तर काय म्हटलं, इथं काही लॉस झाला म्हटलं, आणि इथं जेवढा लॉस झाला त्याच्या ट्वाइस प्रॉफिट झाला. म्हणजे इथं एक्स लॉस झाला होता, इथं 2x प्रॉफिट झाला होता. व्यवस्थित लक्ष द्या. इथं काय झालं, एक्स लॉस झाला, इथं काय आला, 2x प्रॉफिट झाला. ह्या दोघांमधला, आता बघा आधीचा जो क्वेश्चन होता, मी काल पण सांगितलं तुम्हाला, एक वस्तू 900ला विकली आणि एक वस्तू 1100ला विकली, तर इथं आता हिची कॉस्ट प्राइस मी 1000 घेतली असं समजा, हिची कॉस्ट प्राइस 1000 घेतलेली, इथं जेवढा लॉस झाला ना तेवढाच इथं प्रॉफिट झालेला आहे. मग ह्या दोघातला जर डिफरन्स काढला तर इकडं पुढे जाण्यासाठी x अंतर आपल्याला चालावं लागतं, मागं जाण्यासाठी x चालावं लागणार आहे, फक्त मायनस आहे, बरोबर आहे का. म्हणजे ह्या दोघातला जो डिफरन्स असतो ना तो म्हणजे असतो 2x. म्हणजे इथं x बरोबर काय भेटलं आपल्याला, 100. ह्या केसमध्ये x बरोबर काय भेटलं आपल्याला, 100. मग याच्यात जर 100 ऍड केले तर कॉस्ट प्राइस भेटणार, याच्यातून 100 मायनस केले तर कॉस्ट प्राइस भेटेल. मग हाच क्वेश्चन मी असा जर घेतला, जर एक वस्तू 1000ची होती, 900ला विकल्यावर जेवढा लॉस झाला तेवढा त्याच्या दुप्पट प्रॉफिट झाला 1200ला विकल्यावर. मग ह्या केसमध्ये काय होतं, इथं
जेवढा प्रॉफिट तेवढाच लॉस असतो आधीच्या क्वेश्चनमध्ये. तेव्हा या दोघांची बेरीज केली ना तर इथला लॉस इथं भरून जातो प्रॉफिटमध्ये आणि आपल्याला दोन वस्तू डायरेक्ट कॉस्ट प्राइस भेटते. डिवायडेड बाय 1100 900 2000 डिवायडेड बाय 2 केलं तर कॉस्ट प्राइस डायरेक्ट भेटली 1000. बरोबर आहे का? पण इथं जेव्हा हाफ डबल 1/3 3/4 3/5 असतं तेव्हा काय होतं, मी काल सांगितलं, तेव्हा या दोघांची बेरीज केल्यावर कॉस्ट प्राइस भेटत नसते. मग आपल्याला काय करावं लागतं, तर ही मेथड वापरावं लागते जी आधी वापरली आपण 2x वाली. म्हणजे ह्या दोघातला जो डिफरन्स असतो ना हा 2x - x म्हणजे हा 3x असतो. दोघांची बेरीज होत असते. इथून पुढे 2x आणि इथून मागे x, मग या दोघातला डिफरन्स किती येतो 3x आणि 3x ची व्हॅल्यू इथं 300 असते. मग x बरोबर काय भेटलं रे 100. मग याच्यात 100 ऍड केलं तर कॉस्ट प्राइस भेटेल. याच्यातून 100 दोन्ही 200 मायनस केलं तर कॉस्ट प्राइस भेटेल. मग तसं ह्या केसमध्ये ह्या दोघातला जो डिफरन्स आहे 5.8 जर मायनस केले 16 मधून 8 गेले 8 6 झाले 18 बरोबर 1.8 बरोबर 3x असणार आहे. तर x बरोबर काय होईल रे 0.6. x बरोबर काय होईल 0.6. मग 0.6 याच्यात एक तर ऍड करा नाही तर 0.6 गुणिले 2 म्हणजे 7.6 मधून 1.2 मायनस करा. दोन्ही केलं तर आपल्याला इथं कॉस्ट प्राइस भेटणार आहे 6.4 आणि इथं भेटेल 8 आणि 7 14 6.4. ही काय भेटली आपल्याला आत्ताशी कॉस्ट प्राइस भेटली. मग आता 6.4 जर कॉस्ट प्राइस असेल 6.4 लाख तर 0.4 तर इथं आहे म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटली 6. आता 6 कशाचे रूट आहे, फॅक्टर पाडत बसू नका हो. 6 ने भाग जातो का बघा, 6 7 42 6 7 42 किती उरले रे 5 उरले. 6 ने भाग जातो का नाही, 6 35 6 ने भाग जातो का नाही, साइन चौक 24 साइन त्रिक 18 साइन त्रिक 18 जातो का नाही जात. म्हणजे हेच इक्वेशन आहे, संपला विषय. डायरेक्ट याला भाग देऊन पाहायचा, रूट भेटून जातो. आता जर तुम्ही पाहिलं टॅलीच करायचं असेल तर मायनस मायनस फॅक्टर पडले तर 6 आलं, साइन चौक 24 आलं, एक उरला होता साइन त्रिक 18 43 आणि 6 49 झाले का, झाले. क्लियर आहे का, कोई डाउट है इसमें? घ्या मग लिहून घ्यायचं असेल तर फटाफट. आधीचा पाठ लिहायचा असेल तरी लिहून घेऊ शकता तुम्ही. आता इकडे लई लिहिलंय आपण. भरपूर लिहिलंय आता याच्यात. बा 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 हा वाला पाठ लिहून घ्यायचा असला तर लिहून घ्या आधी वाटल्यास. हा पण लिहून घ्या, काल पण शिकवलं होतं, आज परत रिवाइज झाला की नेमका त्याच्यात फरक कसा येत असतो. डबल हाफ 1/3 3/4 3/5 ही कन्सेप्टच क्लिअर झाली पाहिजे तुमची. तेव्हा मग ही कन्सेप्ट क्लिअर असली बेसिक तर मग हे असे चिंदी क्वेश्चन सॉल्व्ह करायला काही अडचण येत नाही. आणि आधीच्या लेसन मध्ये पण मी सांगितलेलं आहे पार्ट 1 मध्ये. अब ये रिवीजन है अपना. कितना टाइम हो गया, चलो 10 क्वेश्चन झाले आपले तरी पण. झालं का, लिहिलं का अंजली? लिहा फटाफट. आणि ज्याला वाटतं खरंच आपलं बेसिक थोडंफार वीक आहे, प्रामाणिकपणे एव्हा काही लाजायचं नसतं. दुसरे काय आपल्याला रोजीरोटी देणार
हो गया? चलो लिहा फटाफट. झालं का? घ्या पुढचा क्वेश्चन. ये रहा अगला सवाल आपके लिए. By selling an item for 1134, Rahul suffered as much loss as he would have gained by selling it at 10% profit. By selling it at 10% profit. If he sell it for rupees 1354.5, then her profit percentage, then his profit percentage is x plus 2%. Find the value of x percent of 42. चिंदी क्वेश्चन है, पटपट सॉल्व कर. हुआ क्या? By selling an item 1134, एज मच एज का मतलब क्या होता है? प्रॉफिट और लॉस कॉस्ट प्राइस पे ही होते हैं कैलकुलेट. अगर 10% प्रॉफिट हो रहा है तो 10% ही लॉस हुआ होगा, बराबर है? अगर 4000 की चीज है कोई, अगर 10% लॉस होता है तो 400 रुपए लॉस होता है, और 10% प्रॉफिट होता है तो 400 ही होता है. मतलब क्या होगा? 1134 ये जो है लॉसेबल प्राइस है, मतलब ये 90% है. बस खत्म कर दो उसको. 10% प्रॉफिट होणार है ना त्याचा. $1134 विकल्यावर जेवढा लॉस झाला, केवढा लॉस झाला म्हटलं तर त्या आर्टिकल जर 10% प्रॉफिटने विकला असतं तेवढा, म्हणजे 10% लॉस झाला असेल ना. 1134 विकल्यावर राहुलला जेवढा लॉस झाला म्हटलं, केवढा लॉस झाला? जेवढा त्याने 10% प्रॉफिटने विकला असता तेवढ्यावरती, म्हणजे 1134 हे 90% असणार आहे. तर कॉस्ट प्राइस भेटून जाईल. कुछ भी नहीं बचा अब इसमें सॉल्व करने को, सब कुछ तो बोल दिया मैं. नहीं आला एकाच भी अजून. क्या करूं मैं आके कब्र पर तेरी आकर, आंसू की बारिश से तुम भी भीग जाओगे. काहीच नाही रे. 1134 बरोबर 90% पुराव, तर 100% काढायचंय फक्त आपल्याला, बस. म्हणजे हे भेटेल 1134 गुणिले 100 भागिले 90, म्हणजे हे तर 9च्या पाड्यात असेल. 9 1 9 10 11, 9 2 18, 9 6 54, 1200 किती भेटलं? 60. आता 1260 ची वस्तू त्याने विकली 1354.5 ला. 1260 ची वस्तू, तर त्याला प्रॉफिट झाला 0.54. 15 म्हणून 6 गेले 9, तर 94.5 झाला. गुणिले 100 करा, झालं x + 5 भेटू, x + 2 भेटून गेला तुम्हाला. काय होईल मग? इथं पॉईंट कटला, पॉईंट गेला कटून, 0 0 कटला. आता 12 8 96 होतं, 7चा 12 7 84 होईल, म्हणजे 840. आणि नाही, मग पॉईंटमध्येच येईल आन्सर मला वाटतं. तर कितीने भाग जातो? 9ने जातो, 9ने जातो. 9 1 9, 9 चौक 36, 9 1 9, 0 9 5 45, 14 7 98 होतं, 14 5 70, 7.5 भेटलं. मग x + 2 बरोबर 7.5 आहे, तर x बरोबर काय भेटणार आहे? 5.5. मग 5.5% ऑफ 4200 काढा. 5.5% ऑफ 4200, 0 0 कटला, बरोबर. याला 11 करू, याला 21 करू, याला डबल, याला हाफ. 11 1 11, 11 2 22 आणि 23, 231 231. क्लियर है? काही डाउट है? क्या गलत हो रहा था फिर इसमें? ये बघा, इथं काय म्हटले? बाय सेलिंग एन आयटम फॉर 1134, एक वस्तू 1134 ला विकली. राहुल सफर ॲज मच ॲज लॉस ही वुड हॅव गेन बाय सेलिंग इट ॲट 10% प्रॉफिट. म्हणजे 10% प्रॉफिटने जेवढ्याला विकला असतं, 10% प्रॉफिटने विकल्यावर त्याला जेवढा प्रॉफिट झाला असता
तेवढाच त्याला लॉस झाला, बरोबर. म्हणजे तेवढा लॉस झाला म्हणजे 10% लॉस झाला. म्हणून ही जी प्राइस आहे ही किती टक्के असणार आहे? 90%. तर 100% काढलं तर कॉस्ट प्राइस भेटली. आता एकदा कॉस्ट प्राइस भेटली तर सेलिंग प्राइस दिलेली आपल्याला, फक्त प्रॉफिट पर्सेंटेज काढायचा होता. मग 1354 मधून 1260 मायनस केलं आपण, तर ते भेटलं 94.5. तर हे 94.5 1260च्या किती टक्के होतं काढा म्हटलं होतं, तर हे काढलं तर भेटलं 7.5%. मग हे 7.5% जे भेटलं हे बरोबर x+2 आहे. तर एक्सची व्हॅल्यू भेटली 5.5. तर 5.5% ऑफ 42 कॅल्क्युलेट केलं आपण. कळलं का? मला सांगा बेसिक आहे की नाही हा क्वेश्चन? काय याच्यामध्ये एवढं कॅल्क्युलेट करायला? मग घ्या लिहून एकदा फास्ट. रिपीट करायचं. क्वेश्चनची कन्सेप्ट क्लिअर झाली, संपला विषय. आता तुम्ही हा जर आज उद्या सॉल्व केला आणि परवा सॉल्व करा म्हटलं तुम्हाला, आज केला उद्या केला आणि परवा करा म्हटलं, परवा तुम्ही याला 10 सेकंद लावता तुमच्या स्पीडने. आता ही माझी शिकवायची स्पीड आहे, शिकवताना हळूहळू शिकवावं लागेल मला. तुमच्या स्पीडने तुम्हाला 10 सेकंद बी लागणार नाही याला. फक्त तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालं पाहिजे. करायचंच काय, 2 व्हॅल्यू काढायचे आहे फक्त, एक डिफरन्स काढायचा आहे, पर्सेंटेज कॅल्क्युलेशन. 20 सेकंद 30 सेकंद तर लय झाले, लय. आता 2 मिनिट पूर्ण, पण नंतर 30 सेकंद पण लय होतील तुम्हाला. आणि असंच असतंय परीक्षेत. काय होतं, हाच क्वेश्चन डायरेक्ट परीक्षेत आला, आपल्याला काय वाटतं, यार दुनियाभराचा अवघड क्वेश्चन आला. अरे पण काय हायच नाही त्यात, लय पेपर डिफिकल्ट होता. आपली प्रॅक्टिस कमी पडली, पेपर डिफिकल्ट नव्हता. झालं का? करा मग हा सॉल्व फास्ट. On selling mobile for ₹6332, a man incurred the loss equal to 57.1/7% of the profit incurred when the mobile is sold 6981. He should have to sell x+40 to get double the profit which he losing the starting. Find the value of 37% of x. Find the value of 37% of x. काय काय दिलेलं बघा तुम्हीच. ऑन सेलिंग द मोबाईल फोन फॉर ₹6332, अ मॅन इनकर द लॉस इक्वल टू 37.1% of the profit incurred when the mobile sold is 6981. आता 57.1/7 काय आहे सांगा बरं फ्रॅक्शन मध्ये? 4/7. आता ही कन्सेप्ट आता याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये जे शिकवलं मी तेच इथं आहे. जेवढा प्रॉफिट तेवढा लॉस शिकवलं ना त्याच्यामध्ये 2x 3x, तीच कन्सेप्ट इथं वापरायची तुम्हाला. जेवढा प्रॉफिट तेवढा लॉस, तीच कन्सेप्ट इथं वापरायची. बस सोप्या भाषेत सांगतो. ऑन सेलिंग मोबाईल फोन फॉर ₹6332, अ मॅन इनकर्ड द लॉस इक्वल टू 37.1/7% ऑफ द प्रॉफिट इनकर्ड when the mobile is sold 6981. He should sell his mobile x+40 to get double profit which he losing in starting. म्हणजे स्टार्टिंगला जेवढा लॉस झाला त्याच्या डबल प्रॉफिट कमवण्यासाठी त्याला x+40 मोबाईल विकायचा आहे. तर 37.5% ऑफ x सांगा. पहिलं तर x 8च्या पाड्यात असेल, म्हणजे पहिला ऑप्शन नसेल, दुसरा नसेल, चौथं नसेल, आन्सर सीच असेल. बघा कसं काय, तर 37.5% काढायचे आपल्याला, बरोबर आहे का? 37.5% म्हणजे 1/8. 8ने भाग जायला पाहिजे, 8ने भाग जाणार आहे 3000 आहे. पण कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे, सॉल्व करा. डायरेक्ट पाड्यात दरवेळेस थोडी येणार आहे. आता इथं आलं म्हणून जमलं. आन्सर 3000 आहे. कसं आलं तुम्ही सांगा. आता 3000 ते टाकून नका पाहू, म्हणजे झालं. तुम्ही लय हुशार आहे. 3000 टाकलं म्हणजे क्रॉप नाही. 3000 कसं येईल? एक्स हा 8च्या पाड्यात असणार आहे आणि त्याच्या आहे 37.5%, म्हणजे सांगता येत नाही 3000 पण एखादं गलत हो जाएगा सब. एक्स हा 8च्या पाड्यात असणार आहे आणि मग त्याच्या आपण 37.5% काढले, म्हणजे ऑप्शनला 8ने भाग जाईल असं नाही सांगू शकत आपण. ऑप्शनला 3ने भाग जाईल. 3ने भाग 6 2 8 आणि 6 2 8 2 10 5 15. पहिल्याला जातो, दुसऱ्याला जातो, तिसऱ्याला जातो, सगळ्यालाच 3ने भाग जातो.
तो ये भाग वाली बात छोड़ दो, अब डायरेक्ट सॉल्व करो। $37.57 1/7 4/7 है ना। शहनाइयों की सदा कह रही है, खुशी की मुबारक घडियां। इथं तुमची कन्सेप्ट एकदम क्लियर होईल बघा, जेवढा प्रॉफिट तेवढा लॉस वाली। ये अगर क्वेश्चन आ गया ना तो तुम्हारी कंसेप्ट पूरी क्लियर हो गई, ऐसे समझ लूंगा मैं। नहीं आया तो फिर कंसेप्ट अभी भी बाकी है आपकी, जितना प्रॉफिट उतना लॉस वाली जो मैंने बताई थी वो। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बैजी, अंजलि, पूजा तो बोलेंगे मैं तो आज ही आ गई हूँ सर, क्या आप एडवांस पढ़ा रहे, बेसिक में ही मैं ले लेती हूँ सब करके कवर। रोहित आया कि नहीं? गिरी, माऊली तमूर्ती विठ्ठलाची। हे बघा इथं काय म्हटले, जेव्हा एक वस्तू 6,981 ला विकली 6,981 ला, इथं जेवढा प्रॉफिट होणार आहे ना त्याच्या 57 1/7 म्हणजेच जर इथं 7x प्रॉफिट झाला तर इथे 4x लॉस झाला। केवढ्याला विकल्यावर? 6,332 ला। ह्या दोघातला डिफरन्स काढून घ्या प्रेमाने। 6,332 मायनस करा 6,981 मधून, तर 11 मधून 2 गेले, 9 2 11 झाले, बरोबर आहे का? 8 मधून 4 गेले तर 4 झाले, 9 मधून 3 गेले तर 649। आता ही जी व्हॅल्यू आहे ना ती या दोघाची बेरीज असणार आहे। म्हणजे ह्या दोघातला डिफरन्स काय असतो, इकडं 7x प्रॉफिट झाला आणि इकडे 4x झाला, इथं कॉस्ट प्राइस आहे आपली। मग 7 आणि 4 किती होणार आहे? 11। 11 5 55, 5 आणि 4 9 उरले, 11 9 99, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 59। मग आता लॉस किती झालता? 4x, तर 59 गुणिले 4 करा, साइन चौक 24 झाले 240 मायनस 236 करा, है ना। साइन चौक 24, 59 गुणिले 4 9 चौक 36, 5 चौक 20 आणि 3 23, मग एवढा लॉस झालता। मग आता कॉस्ट प्राइस काय असेल सांगा? तर 6,332 एवढं इथं विकल्यावर एवढा लॉस झालता, तर हे प्लस करावं लागेल। 6 आणि 2 8, 6 5 म्हणजे कॉस्ट प्राइस भेटली 6568। आता याच्या जर दुप्पट प्रॉफिट कमवायचा असेल, जेवढा लॉस झाला त्याच्या दुप्पट, तर एवढ्याला विकावं लागणार आहे। मग आता दुप्पट प्रॉफिट म्हणला तर 23 दुनी 46, 460 आणि हे 7 दुनी 12, म्हणजे विकावं लागेल 472 ने एक्स्ट्रा, म्हणजे 8 आणि 2 10, इथं एक आला, 7 आणि 1 8 आणि 7 14, इथं एक आला, 5 आणि 5 10 ला 0, 7,040 ला विकावं लागेल। मग आता 7,040 म्हणजे x + 40 बरोबर 7,040 आहे, 7,040, तर x बरोबर काय भेटला रे? 7,000। मग आता 7,000च्या आपल्याला 3/8 काढायचं सांगितलं होतं, हे झालं 8 8 64, 6 उरले, बरोबर। 8 7 56, 8 7 56, 4 उरले, 8 5 40, मग हे होईल 5 त्रिक 15, 15 म्हणजे आता 2 ऑप्शन आहे, 5 त्रिक 15 शीला 5, हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, 22 ला 2, हातचा आला 2, 8 त्रिक 24 25 26, म्हणजे आन्सर भेटेल 2625। काय केलं आपण? इकडे बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं ना की जर हाफ प्रॉफिट असेल, दुप्पट लॉस आहे, तर दोघातला डिफरन्स काय? 3x आहे। जर डबल प्रॉफिट आहे, हाफ लॉस आहे, दोघातला डिफरन्स किती आहे? 3x आहे। मग इथं काय म्हटलं त्यांनी, जेवढा प्रॉफिट झाला इथं एवढ्याला विकल्यावर त्याच्या 57 1/7% लॉस झाला एवढ्याला विकल्यावर। मग आपण जर याला आता हे 57 1/7 आपण लिहिलं तर 4/7 आहे, म्हणजे इकडे एवढ्याला विकल्यावर जर 7 रुपयाचा प्रॉफिट आहे तर इकडे 4चा आहे, म्हणजे या दोघातला डिफरन्स 7 आणि 4 कितीचा आहे? 11चा आहे। मग आपण हे जी व्हॅल्यू घेतली 649, या दोघातला डिफरन्स, ह्या दोघातला, बरं,
ह्या दोघातला डिफरन्स जे घेतला तो म्हणजे किती असणार आहे 11x असणार आहे. म्हणजेच इथं लिहितो 11x बरोबर किती होतं 649. तर x बरोबर आपल्याला भेटलं होतं इथे 59. आता 59 गुणिले 4 केला आपण तर एवढा आपला लॉस झालेला होता. काय झालेला होता लॉस. मग तो आपण ऍड केला तर कॉस्ट प्राइस भेटली. किंवा 59 गुणिले आपण जर असं केलं असतं 59 गुणिले 7 केलं असतं तर हे आपल्याला याच्यातून काय करावं लागलं असतं मायनस करावं लागलं असतं कारण इथं प्रॉफिट झाला होता. कळलं का आता. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं काल बी सांगितलं मागच्या लेसनमध्ये बी सांगितलं ह्या बी सांगितलं. काय सांगितलं की इथं काय जेवढा प्रॉफिट तेवढाच लॉस दरवेळेस येणार नाही किंवा जेवढा प्रॉफिट त्याच्या डबलच लॉस असं येणार आहे का नाही. हे कोणत्याही फ्रॅक्शनमध्ये येऊ शकतं. आता इथं काय आलं 4/7 आलं फ्रॅक्शनमध्ये म्हणजे प्रॉफिट जर 7 आहे तर लॉस 4 आहे. मग कधी 3/2 येईल 1/3 येईल 7/11 येईल. जे दिलं ते तुम्हाला घ्यावं लागेल. क्लिअर आहे. घ्या मग लिहून घ्यायचं असेल तर फटाफट घ्या लिहून फास्ट. झालं का. झालं लिहा फटाफट. एक लास्ट क्वेश्चन लेंगे और फिनिश कर देंगे आज. थोडं लवकर येत चला रे. डॉट 11:30 सुरू झालं तर आपलं 1.5-2 तास व्यवस्थित होतं लेक्चर. 11:30 ते 12:30 12:30 ते 1:30 जवळपास झालं. चलो करा बरं सॉल्व फटाफट. By selling 160 pencil, a shopkeeper gain a cost or price of 20 pencil. His gain percentage is x minus 7%. Then find the value of 2x minus 3.5. Then find the value of 2x minus 5. By selling 160 pencil, a shopkeeper gain the cost price of 20 pencil. 160 पेन्सिल विकल्यावर त्याला 20 पेन्सिलच्या कॉस्ट प्राइस एवढा फायदा झाला. By selling 160 pencil, shopkeeper gain the cost price of 20 pencil. If his gain percentage is x minus 7%, then find the value of 2x minus 3.5. x ची व्हॅल्यू किती आली.
झालं. चलो हे बघा, याच्यामध्ये काय असते, कॉस्ट प्राइस. समजा एखाद्या केसमध्ये याची आता एक छोटीशी कन्सेप्ट बघू. कॉस्ट प्राइस ऑफ 20 आर्टिकल इज इक्वल टू सेलिंग प्राइस ऑफ 16 आर्टिकल. हे असं जर असेल, कॉस्ट प्राइस ऑफ 20 आर्टिकल इक्वल टू सेलिंग प्राइस ऑफ 16 आर्टिकल, तर ह्या केसमध्ये काय होत असतं माहिती आहे का, प्रॉफिट होत असतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, इथं अमाऊंट मेन्शन नसते. अमाऊंट मेन्शन असते का, नाही. आपण हे आता ऑलरेडी बेसिकमध्ये पण पाहिलेलं आहे की जर 20 गोष्टी जेवढ्याला आणल्या तेवढ्याला आपण किती भेटल्या, म्हणजे तेवढ्याला किती विकल्या, 16 विकल्या. म्हणजे काय झालं, जेवढ्याला 20 आणल्या होत्या तेवढ्याला 16च विकल्या. म्हणजे 16 विकल्यानंतर आपल्याला कॉस्ट प्राइस भेटली. 16 विकल्यानंतर काय भेटलं, कॉस्ट प्राइस. मग हे 16 बरोबर असतं 100%. आणि मग याच्यातला जो डिफरन्स असतो 4चा, आता हे 4 म्हणजे काय माहिती आहे का, आपण 20 जेवढ्याला आणल्या होत्या, 20 वस्तू जेवढ्याला आणल्या होत्या तेवढ्याला आपण विकल्या किती, 16. म्हणजे फायदा आला 4चा. म्हणजे किती टक्क्याचा फायदा झाला, 25%. इथं अमाऊंट दिलेली आहे का, नाही. आता जेव्हा कॉस्ट प्राइस क्वांटिटीपेक्षा सेलिंग प्राइस क्वांटिटी कमी असते तेव्हा तुम्हाला होत असतो प्रॉफिट. पण जर असं असतं 20 जेवढ्याला आणल्या तेवढ्याला तुम्ही 25 विकल्या, म्हणजे 100 रुपयात 20 आणल्या पण विकताना 100 रुपयात 25 विकल्या. म्हणजे कॉस्ट प्राइस भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, या केसमध्ये 25 वस्तू विकावं लागल्या. म्हणजे 5 आपण घरातून विकल्या ना. मग इथं काय होतं, सेलिंग प्राइस 100% होते, 25 बरोबर 100. दोन्ही केसमध्ये सेलिंग प्राइस क्वांटिटी ही 100% असते. दोन्ही केसमध्ये काय म्हटलं मी, सेलिंग प्राइस क्वांटिटी कशी असते, 100%. पण इथं जो लॉस होणार आहे तो लॉस झाला 5 पेन्सिलचा, म्हणजे 5 25 होतं, तर 20 पंचे 100. म्हणजे इथं जो लॉस झाला तो किती टक्क्यात झाला, 20% झाला. मग आपला क्वेश्चन काय सांगतो, 160 पेन्सिल विकल्यावर एका शॉपकीपरला 20 पेन्सिलचा प्रॉफिट झाला. 160 विकल्यावर कितीचा प्रॉफिट झाला. मग आपण ह्या क्वेश्चन मध्ये कसं बसवू शकतो त्याला, म्हणजे त्याने 160 क्वांटिटी जेव्हा विकली तेव्हा त्याला 20चा प्रॉफिट झाला. म्हणजे त्याने काय केलं असणार आहे, 180 वस्तू आणल्या असणार आहे, 20 घरीच राहिल्या ना त्याच्या, तेवढा प्रॉफिट झाला कॉस्ट प्राइस एवढा. मग 180 ची कॉस्ट प्राइस इक्वल टू 160 ची सेलिंग प्राइस आहे. तर इथं होतं 160 बरोबर 100%, तर 20 बरोबर किती, 20 बरोबर किती टक्के, टक्क्यात काढावं लागेल. मग हे होईल 20 गुणिले 100 भागिले 160. 0 0 कटला, 2 1 2, 2 8 16. आता 1/8 म्हणजे हे होणार आहे 12.5. 1/8 म्हणजे किती टक्के होणार आहे, 12.5. मग आता इथं काय होईल, x - 7 बरोबर 12.5%. तर हे मायनस तिकडे गेल्यावर प्लस होईल, तर x बरोबर 19.5% होईल. मग आता आपल्याला काय विचारलं होतं, 19.5 गुणिले 2 म्हणजे 19 दुनी 38 आणि 1 39 झालं. 39 मायनस 3.5 म्हणजे किती भेटतं रे आपल्याला, 35.5. क्लिअर आहे का. मग जेव्हा क्वांटिटी बेस्ड क्वेश्चन येतात, जेव्हा म्हणजे आता इथून पुढे सगळे तसेच आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, जेव्हा क्वांटिटी बेस्ड क्वेश्चन येतात तेव्हा ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. कोणती, ही वाली. कॉस्ट प्राइस ऑफ 20 आर्टिकल इक्वल टू सेलिंग प्राइस ऑफ 16 आर्टिकल. आणि जेव्हा कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस क्वांटिटी कमी असते तेव्हा काय होत असतो आपल्याला, प्रॉफिट. आणि जर कॉस्ट प्राइस क्वांटिटी पेक्षा सेलिंग प्राइस क्वांटिटी जास्त असेल तर याचा अर्थ तुम्ही खिशातलं पण द्यायला लागले काढून, म्हणजे काही प्रॉफिट झाला का, नाही. मग इथं तुमचा लॉस होत असतो. आणि दोन्ही केसमध्ये जी सेलिंग प्राइस क्वांटिटी असते ना तिथून आपल्याला कॉस्ट प्राइस भेटत असते. म्हणजे इथं 20 जेवढ्याला आणल्या तेवढ्याला 16च विकल्या, म्हणजे 100 रुपयात 20 आणल्या तर 100ला 16 विकल्या. म्हणजे 100 रुपये केव्हा भेटले, 16 विकल्यावर भेटले ना, म्हणून ही कॉस्ट प्राइस असते. इथं काय आलं, 20 100 रुपयाला आणल्या पण विकताना 25 100 रुपयाला विकल्या, म्हणजे 25 विकल्यावर 100 भेटले, म्हणजे 25 आपली कॉस्ट प्राइस भेटली. पण या 5 खिशातून दिल्या ना तुम्ही, म्हणजे 20% तुमचा लॉस झाला. म्हणून सेलिंग प्राइस क्वांटिटीला आपण नेहमी किती टक्के मानत असतो, ह्या केसमध्ये 100% मानत असतो. आणि मग एवढा प्रॉफिट आहे आपला 20चा प्रॉफिट झाला म्हटलेलं आहे. आता 20चा जर लॉस म्हणलं असतं तर बाय सेलिंग 160 पेन्सिल अ शॉपकीपर लॉस म्हटलं असतं, कॉस्ट प्राइस 20, तर त्या केसमध्ये 160 100 झाला असतं का, नाही. म्हणजे अजून 20 ॲड करायला 180 100 झाला असतं, वेगळं झाला असता क्वेश्चन. ओके. मग आता हे आपण 2 क्वेश्चन तुम्हाला देतो, अजून पुढचे 3 क्वेश्चन उद्या त्यांनी सॉल्व करून या आणि मग आपण उद्या बघू. हा एक घ्या, एकदा लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या आधी फटाफट, म्हणजे ही कन्सेप्टच लिहून घ्या. पुढचे क्वेश्चन
4-5 तरी क्वेश्चन किमान ह्या कन्सेप्टवर आहे. फोटो काढून घ्या वाटल्यास. झालं? घ्या मग पुढचं. हा पण फोटो काढून घ्या, उद्या सॉल्व करून या. आफ्टर सेलिंग 78 आर्टिकल अ पर्सन लुजेस द सेलिंग प्राइस ऑफ 13 आर्टिकल. आता इथं लॉस आहे बघा. इफ द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल इज 945 देन द सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल. सेम क्वेश्चन आहे. झालं? हा पण घ्या, 35 पर्यंत घ्या. म्हणजे द प्रॉफिट ऑब्टेन when 56 tables sold is equal to the cost price of 42 table. झालं? हा एक घ्या लास्ट वाला.